सुवर्तमान अध्याय 21 वचन 29 पासून पुढे 38 पर्यंत बघा। पूर्ण बायबल पान क्रमांक 117 बघा। लूक सुवर्तमान अध्याय 21 वचन 29 पासून पुढे 38 पर्यंत बघा। पूर्ण बायबल पान क्रमांक 117 बघा। मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन कान देऊन ऐका। त्याने त्यास एक दाखला सांगितला, अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पहा, त्यांना पालवी फुटू लागली, म्हणजे ते पाहून तुम्हीच ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे। तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आला आहे। मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही। आकाश व पृथ्वी नाहीशी होईल, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत। तुम्ही संभाला, नाही तर कदाचित अधासीपणा, दारूबाजी व संसाराची चिंता ह्याने तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे आक्रस्म येईल। कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल। तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे, म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा। तो दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन, ज्याला जेतुनाचा डोंगर म्हणतात, त्याच्यावर राहत असे। सर्व लोक त्याच्याकडे ऐकण्यास मोठ्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गेल्या 2024 वर्षाबद्दल 21-24 सालमध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रत्येक मानव जातीसाठी अवतरला होता आणि या जगामध्ये तो आपलं जीवन जगत असताना तो लहानाचा मोठा झाला, मरियाच्या बरोबर, योसेफाच्या बरोबर, आणि जेव्हा 30व्या वर्षाचा येशू कंप्लीट झाला तेव्हा येशूने मरियाला आणि योसेफाला सोडलं आणि 12 शिष्य निवडले। आणि 12 शिष्य निवडून येशू ख्रिस्ताने परमेश्वर देवाने त्याला दिलेल्या कामाविषयी सुवार्ता सांगायला सुरुवात केली। आणि येशू ख्रिस्त आपल्या 12 शिष्यांना घेऊन
कधी या पात्रात जायचं, कधी त्या पात्रात जायचं आणि लोकांना शिकवायचं. आणि रात्रीच्या सवयी जेतुनाच्या डोंगरावर राहायचा आणि रात्रभर लोकांसाठी प्रार्थना करायचा. एक दिवस येशू ख्रिस्त असाच सभास्थानामध्ये उभा होता आणि त्याने आपलं तोंड उघडलं आणि दाखल्याच्या द्वारे लोकांना शिकवायला सुरुवात केली. आणि शेवटच्या कालाविषयी येशू ख्रिस्ताने दाखला देऊन लोकांना शिकवलं की शेवटच्या काळामध्ये काय गोष्टी मनुष्यावर येतील आणि मनुष्यामध्ये काय चिन्ह घडतील, सगळ्या जगावर काय संकट कोसळतील, हे सर्व येशूने दाखला देऊन लोकांना शिकवायला सुरुवात केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताने जो दाखला घेतला तो दाखला अंजीराच्या झाडावरून घेतला. आणि येशू म्हणाला, अंजीराच्या झाडाकडे पहा. अंजीराचं झाड जेव्हा पालवी फोडतं, अंजीराच्या झाडाला जेव्हा नवीन पाला फुटतो, त्यावेळेस तुम्ही त्या अंजीराच्या झाडाला आणि इतर झाडांना पानं फुटल्यावर समजता की आता कडक उन्हाळा येणार आहे. आणि तो उन्हाळा गेल्यावर पावसाळा पण लवकर येणार आहे, म्हणून झाडातून तुम्ही चिन्ह ओळखता की आता कडक उन्हाळा लागलेला आहे, तर पाऊस पण लवकर येऊ शकतो. येशू म्हणाला, अंजीराच्या झाडाकडे पहा. अंजीराच्या झाडाला जेव्हा पालवी फुटते, इतर झाडांना जेव्हा पालवी फुटते, तेव्हा तुम्ही त्याच्यावर ओळखता की आता कडक उन्हाळा लागलेला आहे. माणसाला चिन्ह असतो झाडातून. म्हणून येशू म्हणाला की तुम्ही झाडांना पाहून ओळखता की आता कडक उन्हाळा लागलाय. जसे पालवी फुटते झाडांना, अंजीराच्या झाडाला पण फुटते, इतर झाडांना पण फुटते, तेव्हा लोक त्या झाडाच्या पालवीला पाहून ओळखतात की आता कडक उन्हाळा लागलाय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू पुढे म्हणाला, जसं तुम्ही त्या झाडांकडे पाहून ओळखता की आता कडक उन्हाळा लागलाय, त्याच प्रकारे या जगावर अशा गोष्टी कोसळतील की राष्ट्रावर राष्ट्र उठेल, देशावर देश उठेल, जागोजागी मऱ्या उठतील, जागोजागी भूकंप होतील, जागोजागी भांडणं होतील, जागोजागी गाव गावावर उठेल. आणि या जगामध्ये अशा प्रकारे गोष्टी घडतील की आता तुम्ही गोष्टी पाहिल्या नसतील, त्या गोष्टी येणाऱ्या समयामध्ये तुम्ही पाहाल, त्यावेळेस तुम्ही ओळखा की देवाचं राज्य जवळ आलंय. काय? जेव्हा तुमच्या नजरेसमोर तुम्ही अशा गोष्टी घडताना पाहाल की राज्यावर राज्य उठलेलं दिसेल, मऱ्या उठलेल्या दिसतील, भांडणं उठलेली दिसतील, अधासीपणा येईल, दारूबाजी जगावर पोचलेल आणि जागोजागी तरुण मुलापासून मोठ्या माणसापर्यंत लोक तुम्हाला दारूच्या व्यसनात सापडतील. अशा वेळेस तुम्ही जगाला ओळखा की या जगाचा शेवट करण्यासाठी मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र, नासोरी येशू स्वर्गातून पाऊल उचलून या जगामध्ये येण्याची तयारी आहे. हे कशावरून तुम्ही ओळखा? जेव्हा जगावर काही गोष्टी कोसळताना तुम्हाला दिसतील, कदाचित आकाश नष्ट होताना दिसेल, कदाचित पृथ्वी नष्ट होताना दिसेल, कदाचित भूकंप होतील, कदाचित मऱ्या जास्ती वाढतील, कदाचित भांडणं जास्ती वाढतील आणि कदाचित अधासीपणा येईल. म्हणून लोकांमध्ये काही अविश्वास दिसेल. अशा वेळेस तुम्ही ओळखा की जगाचा शेवट जवळ येतो. कोणी सांगितलं? खुद्द येशू. हालेलुया, 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 हालेलुया. येशूने चिन्ह दिला जगावर.
झाडापासून चिन्ह दिलं आणि सांगितलं जसं तुम्ही उन्हाळ्याला ओळखता, जशी झाडं उगवतात आणि पालवी फुटायला सुरुवात होते तेव्हा त्याच्यावरून लोक ओळखतात की आता कडक उन्हाळा लागलाय आणि काही महिन्यानंतर पावसाला पण लवकर येईल. त्या झाडाच्या गोष्टीवरून आपण चिन्ह ओळखतो. त्याच प्रकारे या जगाचा न्याय करणारा परमेश्वर कधी येईल हे ओळखण्याचा चिन्ह परमेश्वर खुद्द या जगात देऊन स्वर्गात गेलेला आहे. आणि तो म्हणतोय जेव्हा आकाश पृथ्वी पण नष्ट होईल पण ही पिढी काही नष्ट होणार नाही. या पिढीवरच हे चिन्ह घडतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अरे काय चिन्ह घडतील प्रियानो माहित आहे? अधासीपणा या जगात येईल, दारूबाजी या जगात वाढेल. पण जो विश्वासी व्यक्ती आहे त्याला ह्या सर्व गोष्टी चुकवायला सांगितल्या. चुकवण्याचा अर्थ आहे त्याच्यात न पडलं पाहिजे. कारण या जगात आणि या जगाच्या पाठीवर अशा प्रकारे सैतानाच्या गोष्टी कोसळतील की त्या एक फास्याप्रमाणे असतात. फास माहित आहे तुम्हाला? तुम्ही एखाद्या प्राण्यासाठी एखाद्या जनावरासाठी ठेवता, अशा वेळेस जनावर दाणे खायला जातो किंवा पक्षी दाणे खायला जातो, अशा वेळेस जर त्याला माहित नसेल ते फास आहे तर त्या फास्यात तो गुंतल्यावर कदाचित फास टुकत असेल तर वाचत असेल, ना टुकला तर त्या प्राण्याचं किंवा पक्ष्याचं मरण होतं. त्याच प्रकारे जगावर अशा गोष्टी कोसळतील, विश्वासी लोकांवर पण अशा गोष्टी कोसळतील की या जगामध्ये अधासीपणा येईल. हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये दारूबाजी जास्ती वाढेल, या जगामध्ये भांडणं पण जास्ती वाढतील. आज आपण लहान लहान बालकं पाहतोय किती दारूच्या व्यसनात पडलेले आहेत. आपण म्हणतो की का दारूच्या व्यसनात आहे. येशूने अगोदरच सांगितलंय जसा शेवट काळ येईल तसा लोकांवर दारूबाजी कोसळेल. पण जो मला मानतोय, ज्यांनी माझ्यावर विश्वास केलाय, त्यांनी ह्या सर्व गोष्टी चुकवायला समर्थ व्हावा आणि मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्त परत जगात येणार आहे त्याच्या समोर उभा राहण्यासाठी समर्थ बनावा. त्याच्या समोर उभं राहण्यासाठी लायकीचं बनावं. म्हणजे लायकीचं बनायचं असेल तर ज्या काही जगावर गोष्टी कोसळणार आहेत त्या गोष्टीमध्ये तुम्ही न पडता स्वतःला प्रभू येशू मध्ये सांभाळलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही प्रभू येशू मध्ये स्वतःला सांभाळण्यासाठी प्रियानो झटले पाहिजे. पण तुम्हाला सैतान प्रभू मध्ये स्वतःला सांभाळू देणार नाही. म्हणून सैतान तुम्हाला अठासीपणाच्या गोष्टी दाखवेल, दारूबाजीच्या गोष्टी दाखवेल आणि संसाराविषयीच्या चिंता दाखवेल. संसार म्हणजे संसार, घरातला संसार. आणि संसारातल्या गोष्टी काय दाखवेल माहित आहे? ज्या दिवशी सोमवारची प्रार्थना असेल, शनिवारची प्रार्थना असेल, त्यावेळेस सैतान सांगेल अरे घरात चिकट मीठ नाही काय करतोस, मुलांना कपडे नाही काय करतोस, मरत आजची प्रार्थना चल कामाला आणि जाणे काम करून ये आणि मुलांना कपडे दे. आणि लोक धास्ती करतील या जगामध्ये स्वतःच्या जीवनाविषयी जगायला. लोक काय करतील माहित आहे? स्वतःच्या शरीराविषयी, मुलाबाळांच्या शरीराविषयी, स्वतःच्या संसाराविषयी चिंता करायला लागतील या जगामध्ये जास्ती. आणि या गोष्टीमध्ये जर तुम्ही फसला तर कदाचित परमेश्वर तुम्हातून निघून जाईल तर तुम्ही समर्थ होऊ शकणार नाहीत. कारण लोकांना शेवटच्या काळी येशू समोर, न्यायाधीशासमोर उजव्या बाजूने उभा राहण्यासाठी समर्थ बनायचं असेल तर संसाराची चिंता पण साईडला करावी लागेल असं बायबल म्हणतं. कठीण आहे प्रिया, तुम्ही कराल का?
संसाराची चिंता न करणं, केवळ स्वतःच्या आत्म्याची चिंता करून प्रभूमध्ये वाढता आलं पाहिजे आपल्याला. पण तुमच्यातले बरेच लोक येणाऱ्या समयीमध्ये फसले जातील. कारण कालच्या दिवशी मी शनिवारच्या दिवशी मी कोसबाड मध्ये गाडीत बसून बायबल वाचत असताना प्रभू मला म्हणाला, हे प्रवचन घे आणि कलव लोकांना. तेव्हा मी हे घेतलं आणि त्या ठिकाणी प्रवचन दिलं. आणि प्रभू मला म्हणाला, ह्या लवकर गोष्टी येणार आहेत. जास्ती ऍक्सिडेंट पण वाढतील, जास्ती दारूबाजी पण वाढेल, प्रार्थनेच्या लोकांची मुलं बाळ पण जास्ती दारूच्या व्यसनात ओढली जाणार आहेत या जगामध्ये. अशा वेळेस कदाचित तुम्ही त्यांचं टेन्शन घेऊन तुम्ही पण खेचले जाणार. येशूने अगोदर सावध करून ठेवलंय की या गोष्टीची चिंता न करता, या गोष्टीमध्ये न पडता स्वतःला सांभाळा आणि जितकं स्वतःला मजबूत करता येईल, समर्थ करता येईल, तितकं शुद्ध जगण्यासाठी प्रभूमध्ये वाढा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, कोण जगामध्ये खेचला जाणार आहे? जो जगातले फास चुकवणार नाहीये, सैतानाची मोहे चुकवणार नाहीये, तो व्यक्ती जगामध्ये खेचला जाईल, फुलवला जाईल, ओढला जाईल. तो स्वतः सांगेल, मी प्रार्थनेत नाही गेलो तर काय होतं, माझ्या आत येशू आहे. अरे आत येशू आहे काय? अशी भयानक संकट पसरणार आहेत ना की समोरच्या व्यक्तीला दारू पिताना पाहून तू पण ओढलाच असशील जर प्रार्थनेत कमी असतं. आज बरेच लोक साथी ठोकून सांगत आहेत, मी प्रार्थनेत नाही गेलो तरी काय होणार आहे माझं, कारण माझ्या आत येशू आहे. तुझ्या आत येशू असेल ना तरी पण सैतानाचे फास अशा प्रकारे जगावर कोसळणार आहेत की त्या फासाने बरेच लोक आक्रस्मक खेळले जाणार आहेत, आक्रस्मक पकडले जाणार आहेत आणि बरेच लोक पकडले जातील. तुम्हाला दिसून येईल अशा आपल्या या महाराष्ट्रामध्ये बरेच सेवक लोक पण खेळले जाणार आहेत. एक दिवस मी रूम मध्ये बसलेला असताना प्रभू मला म्हणाला, जे स्वतःला मोठे सांगणारे आहेत ना ते सर्व खेळले जाणार आहेत या शेवटच्या काळी. कारण ते वचन देतात परंतु काही गोष्टी मला न विचारता करतात. प्रभू मला म्हणाला, तुम्ही सांगा तुला फार प्रभू सांगतो. जो प्रभूशी बोलतो ना त्याला सगळे समजतं. हालेलुया, हालेलुया. बरेच लोक खेळले जाणार आहेत या फासामध्ये आणि बऱ्याच लोकांवर हे फास पडून त्या जीवनामध्ये जगतील तरी पण लोकांना समजणार नाही की मी त्याच्यात पडलोय, मी गिळलोय, तरी पण समजणार नाही काय काय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून लक्षपूर्वक ऐका प्रियानो, या जगाच्या शेवटामध्ये असे चिन्ह येतील की आकाश आणि पृथ्वी कदाचित नष्ट होईल, पण येशूने दिलेल्या वचनात जे चिन्ह सांगितले ते चिन्ह या पृथ्वीच्या पिढीवर घडणार आहे. जी पिढी आज जगते ना या पिढीत घडणार आहे. आकाश आणि पृथ्वी नष्ट व्हायला येईल परंतु ही पिढी नष्ट होणार नाही. सर्व देवाची चिन्ह पाहून मरेल, सर्व देवाची चिन्ह पाहून मरेल. राज्यावर राज्य उठेल हे येशूने शेवटच्या काळी सांगितलं. लोकांनी जम्मू काश्मीरच्या बोर्डावर 2018 मध्ये पाहिलं की जम्मू काश्मीरच्या बोर्डावर पाकिस्तानी सेनाने भारतीय सेनांना मारलं आणि भारतीय सेनाने 2019 मध्ये काय केलं माहित आहे? पाकिस्तानच्या सेनांना मारलं. एवढंच नाही, येशूने सांगितलं गाव गावावर उठताना दिसत. सुरुवात चाललेली आहे जगामध्ये. गाव गावावर उठताना दिसतील या जगामध्ये, देश देशावर उठताना दिसतील या जगामध्ये, एक साईडला मराठीतील या जगामध्ये. 2019 ला पाहलं काय झालं लॉकडाऊन, कोरोना व्हायरस. या कोरोना व्हायरस मध्ये किती लोक मरण पावले. बायबल म्हणतो हा कोरोना नाही आहे, ही मरी आहे, ही मरी आहे. आणि कोरोना मध्ये किती लोक मेले गेले.
सैतानाने ढकलून दिलं करोना, परंतु बायबल म्हणता हे चिन्ह खेळले गेले आणि 2025 जसं उजळले ना, या प्रकारेच या जगात तुम्हाला जास्त एक्सिडेंट आपण दिसते. कारण बायबल मध्ये याचाच खरं आहे. तसेच तुम्हाला या जगामध्ये अनेक विश्वासी लोक अधासीपणात दिसतील. ते देवाला मानणारे तर असतील, पण कुठेतरी त्यांच्यामध्ये परमेश्वर आत नसेल. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दारूबाजी वाढलेली दिसेल, त्याच्यामध्ये बरेच विश्वासी लोक पण बुडलेले दिसतील. म्हणून बायबल म्हणतं तुम्ही ह्या गोष्टी चुकवा, ह्या गोष्टी तुमच्यावर येऊ देऊ नका. काही लोक प्रार्थनेत, आपल्या प्रार्थनेत लोक किती वेळा देवाचं वचन ऐकत आहात. गुटखा खाणं पाप आहे, किती वेळा ऐकत आहे. दारू पिणं पाप आहे, किती वेळा ऐकत आहे. तंबाखू खाणं पाप आहे. आम्ही जेव्हा रस्त्याला गाडी घेऊन जातो ना, तेव्हा त्यांच्या या तोंडामध्ये गुटखा इकडे दिसतो. किती लोक आज ऐकत नाही देवाचं वचन. त्यांना वाटतं की असंच मी करून पुढे जाईन आणि एक दिवस मी स्वर्गात जाईन. अरे जर तू त्या फास्यात गेलास ना, तर तू स्वतःला समर्थ करत नाहीयेस देवासमोर उभा राहा. एक दिवस तुझा नाश होईल. त्याच्यापेक्षा बायबल तुला जे सांगतं ते ऐक, प्रभू तुला जे सांगतं ते ऐक आणि हे सर्व फास चुकव आणि तोड येशूच्या नावात. आणि चांगलं जगून, चांगलं वागून, पाप सोडून देवासाठी स्वतःच्या हृदयात जागा तयार करून येशू येण्याची वाट बघ आणि त्याच्या समोर शुद्ध जीवन जग. ह्याचा अर्थ आहे की तू समर्थ राहशील त्याच्या समोर उभा राहा. हालेलुया, 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 हालेलुया. येशू काय करायचा त्या काळी प्रियानो, जेव्हा 3.5 वर्ष त्यांनी जगामध्ये लोकांना शिकवलं, त्यावेळेस येशू काय करायचा माहित आहे? दिवसभर मंदिरात येऊन शिकवायचा, गाव पाड्यात येऊन शिकवायचा आणि शिकवल्यानंतर तो परत संध्याकाळी शिष्यांना घेऊन डोंगरावर जायचा जेतुनाच्या. आणि जेतुनाच्या डोंगरावर जाऊन तो दिवसभरात जे लोकांना शिकवायचा ना, त्याविषयी प्रार्थना करायचा आणि सांगायचा की जे आज्ञा परमेश्वराने तिच्या शिकवल्या त्या याने मानाव्यात. दिवसभर डोंगरावरून खाली उतरायचा, गावात जायचा, देवाच्या लोकांना शिकवायचा, पाप करणाऱ्या लोकांना शिकवायचा की पाप करू नका, वाईट करू नका, कारण या जगामध्ये शेवट काळ लवकर येणार आहे. आणि त्याविषयी चिन्ह सांगितलं, जेव्हा माझं येणं जवळ होईल तेव्हा जगात जास्ती वाईट खोसले, तेव्हा तुम्ही सावध राहा आणि पाप सोडून द्या. याविषयी शिकवायचा त्या लोकांना. तुम्हाला वाटतं की ते लोक मेलेत? इस्रायल मध्ये 2024 वर्ष अगोदर जे जगत होते ते मेलेत असं वाटतं का? ते लोक मेलेले नाहीये. जिथे मेले आणि जिथे पुरले ना, तिथे त्यांचं शरीर येशू येईल त्यावेळेस उठेल परत जिवंत. आत्मा गेलाय सुख लोकांमध्ये, या दुःख लोकांमध्ये गेला असेल, नरक लोकांमध्ये गेला असेल. पण जेव्हा येशू परत जगात येईल ना, तेव्हा जिथे त्याचं शरीर पुरलंय, जिथे त्याला झालंय ना, तो पण परत जिवंत उठेल त्याचं शरीर धारण करून. आज तुम्हाला वाटतं की तुमचा काका मरून गेलाय, तो आज या जगात नाहीये. जेव्हा येशू येईल ना, तेव्हा तुमचा काका तुमच्या साईडला उभा राहताना दिसेल तुम्हाला. काय सांगतो समजतं तुम्हाला? तुमचा मामा आजोब झाला असेल, आज तो जगात नाही आहे शरीर रूपाने, पण जेव्हा न्यायाधीश परमेश्वर येशू या जगाचा परत न्यायाधीश बनून येणार आहे, त्यावेळेस काही लोक उजव्या बाजूने दिसतील, काही लोक डाव्या बाजूने दिसतील लोकांना. अजय देवगण सांगा, सलमान खान सांगा, सर्व दिसतील. आज जे मरून पृथ्वीमध्ये झोपलेले आहेत ना, सुख लोकात झोपलेले आहेत ना, नरक लोकात झोपलेले आहेत ना, ते न्यायासाठी परत बाहेर येतील आणि त्यांचा न्याय एक जज करेल. तो जज आहे यहोवा परमेश्वर येशू ख्रिस्त.
आणि तो जर तसा नाही करेल की तो न्याय करेल, त्यावेळेस सर्व नामोनिसार मिटेल. नंतर फक्त नरक आणि स्वर्ग, ना पृथ्वी ना काही, जसं पूर्वी होतं त्याच प्रकारे बनून जाईल. आणि या गोष्टीसाठी स्वतःला समर्थ करा, स्वतःला तयार करा. बरेच लोक संसारामध्ये फसले, पैशावर जास्ती प्रेम करत आहेत. लोभ आहे पैशाचा, सोन्या चांदीचा. पैशासाठी प्रार्थना घालवतात, पैशासाठी मुलाबाळांना अडवतात. जाऊ नको, बायकोला अडवणार, नवऱ्याला अडवणार. आज काम आहे, कुठे जातोस? ज्या दिवशी तू प्रार्थनेत बसतोस ना, त्या दिवशी तुझा एक पश्चाताप जर होत असेल तुझ्या पापाचा, तर तो एक दिवसाचा पश्चाताप तुला 1000 दिवसाचं सुख देऊ शकतो, 1000 दिवसाचा आनंद देऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्ही स्वतःला काय करू बसले? संसाराची चिंता घेऊन या जगामध्ये बुडायला लागला. बरेच आमचे प्रार्थनेचे लोक पण बुडतात, परिवारचे पण लोक बुडतात. किती ओरडून बोलू त्यांना येशूच्या नावात की संसारामध्ये नका बोलू, कारण जसं आपण या जगात नंगे रूपात देवाने बनवलेला आहोत, त्याच प्रकारे एक दिवस हे कपडे पण नाहीये, घडी पण नाहीये की 20 रुपयाची आपल्याला घेऊन जाता येणार. ना कपडे ना काही, जसे नंगे आहोत तसे नंगे आत्म्याने जाणार. त्याच्यापेक्षा ना संसाराची चिंता सोडून देणं आणि देवामध्ये जास्ती वाढणं, आत्म्यामध्ये जास्ती रुजणं, हे आपण स्वतःमध्ये आणलं पाहिजे. पण आपण काय करत आहोत जगात? जसा जगाचा शेवट आलाय ना, त्याच प्रकारे अजून चिंता करायला लागलो. अजून तर घर बांधायचं, अजून तर पोरांचं लग्न करायचं आहे. समजतं? अरे होईल ते, घाबरू नका. पण प्रभूमध्ये पण वाढा आणि स्वतःला समर्थ करा, स्वतःला मजबूत करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि कदाचित या शेवटच्या काळात तुम्ही घर बांधतानाच तुमचा राजा परमेश्वर आकाशात प्रगट झाला, तर तुम्ही त्याला घर बांधून इथं राहायला जागा द्याल का? त्या येशूला त्या घरात बोलवाल का की ये आणि माझ्या घरात तू राहा? अरे कदाचित तुम्ही या जगामध्ये बुडता वेळेस जगाची लालसा पकडून येशूचा हात सोडून या जगामध्ये रमता वेळेस, तुम्ही एखादा सुंदर बंगला बांधता वेळेस आकाशात तुमचा प्रभू आकाश चिरून आकाशाच्या खाली प्रगट झाला, तर तेव्हा तुम्ही त्याला बोलवा का तुमच्या घरात की? अरे त्याच्यातून निघणाऱ्या आगीने तुमचा बंगला कोसळून दे, तुमचं शरीर कोसळेल आणि आत्म्याने तुम्ही उभे राहा. नरकात गेला तर नंतर शरीर धारण करून नरकात जा, स्वर्गात गेला तर आत्माच घेऊन देवाच्या देवदूतांच्या हाती हात देऊन स्वर्गात प्रवेश करा. आणि त्या स्वर्गात गेल्यावर कदाचित या पृथ्वीवर अश्रू ढाळले असतील तुम्ही, तुम्हाला राहण्यासाठी चांगले घर नसेल, बंगला नसेल, कपडे नसतील. स्वर्गात जातानाच एवढी संपत्ती तुम्हाला दिसेल ना की जसं स्वर्गात चढाल ना तेव्हा सोन्याच्या पायरीवरच उभे राहा. तेव्हा सांगाल बस या पायरीवरच बसून राहा. सगळं दुःख विसरून जा, सगळी चिंता विसरून जा. काही लोक आम्हाला काय म्हणतात माहित आहे? ब्रदर प्रार्थनेत यायचं पण घर बांधायला लागलं ना तर चुकी होते, प्रियाला म्हणावं लागते प्रीतोवर मधून मंगाई. अरे तू मंगा येता वेळेस येशू आला तर काय करशील तू? काही लोक म्हणतात मी नंतर ये कडे नंतर. त्यावेळी जर येशू प्रकट झाला ना तर तुला पण सांगेल बेटा नरकात जा, परत जन्म मी दिला ना जगात, तर मग काय करायची ते मी करतो तुझ्यासाठी. हालेलुया, हालेलुया. बरेच लोक आज देवाचं वचन ऐकतात, लोकांना आम्ही शिकवतो हे सोडा ते सोडा, हे करा हे करा ते करा, चांगलं आहे ते करा. लोकांना शिकवतो, लोक ऐकतात, या कानाने सोडून देतात. ज्यांनी सोडले ना तो कदाचित प्रियानो या शेवटकाली फास्यात पडेल, नक्की सांगतो. आणि जर फास्यात पडला ना तर दारूबाजी जास्ती रमाल. आज येशू मध्ये आहात, फक्त थंडा पित आहात. जर देवाच्या वचनाला हृदयात घेतलं नाही ना तर फासात पडून काही पण पापात पडा.
आणि त्या पापातून जर येशू येईपर्यंत निघाला नाही तर तेच पाप तुम्हाला नरकात टाकेल आणि आयुष्यभर तुम्हाला शिक्षा होईल. आयुष्य पण तिथे नाही आहे, पूर्णपणे तिथेच राहावं लागेल. आयुष्य पण नाही आहे. काही लोकांना 20 वर्षाचं आयुष्य असतं, 30 वर्षाचं आयुष्य असतं, 32 वर्षाचं असतं, काही लोकांना 50, काही लोकांना 70, पण ते संपतं कदाचित. पण जो नरकाचा आहे ना तसाच आहे, न संपणारं जीवन. म्हणून प्रियानो, येशू म्हणाला सावध व्हा, या जगावर अशा गोष्टी कोसळतील आणि जगात काय काय वाईट चिन्ह घडतील. अशा वेळेस माझं पाऊल कुठे येईल माहित आहे? स्वर्गाच्या दरवाजे समोर येईल. आणि परमेश्वर जेव्हा मला सांगेल, येशू म्हणतो जेव्हा पिता मला सांगेल की बेटा जा आणि जगाचा न्याय कर, तेव्हा पित्याची वाणी ऐकल्यास सनी मी लगेच दरवाजा उघडून बाहेर येईल. आणि दरवाजा बाहेर आल्यावर आकाश फिरून या जगात प्रगट होईल आणि सगळ्या जगाचा ज्याच्या त्याच्या कृतीने न्याय करेल. तेव्हा न्याय करत्या वेळेस तुम्ही जे कृती चुकवले नसतील, दारूबाजीचे, अधासीपणाचे, पाप करणारे, वाईट कर्माचे, हे चुकवले नसतील आणि ते तुम्ही केले असतील येशू येईपर्यंत, तर तुम्हाला नरक मिळेल. आणि जर तुम्ही येशू येईपर्यंत त्या कर्मांना सोडून दिलं असेल, पापाचा पश्चाताप करून सेवा मागितली असेल, तर तुमच्या चांगल्या सेवेने तुम्हाला परमेश्वर सांगेल स्वर्ग घे आणि जा आणि स्वर्गाच्या राज्यात आनंद कर. तेव्हा तुम्ही स्वर्गात जाल आणि त्या ठिकाणी आनंदित 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 आणि आनंदित जीवन जगाल. आणि ज्याने वाईट कर्म सोडले नसतील तो नरकात जाईल आणि तिथे नरकाच्या आगीची शिक्षा भोगेल आणि आयुष्यभर तिथे दात खाईल, तडफडेल आणि तसाच मरेल. प्रिया, परत जगेल, परत मरेल, परत जगेल, परत मरेल, अशी भयानक शिक्षा त्या नरकात आहे. म्हणून प्रियानो, ज्या पापी गोष्टी आहेत या शेवटच्या काळामध्ये जास्ती करू नका. जास्ती प्रार्थनेत वाढ करा. या केंद्रात तुम्हाला सोमवारचा वाढ नाही भेटला तर कुठे रविवारी जा. रविवारचा ना भेटला तर आपल्याकडे शनिवार आहे, शनिवारी या. पण वाढा आणि जिथे वाढ होते तिथे वाढ करा आणि जिथे तुम्ही चांगले बनता तिथे चांगले बना. आणि प्रियानो, सगळ्या गोष्टीमध्ये चांगले जगा, म्हणजे या चांगल्या जगण्याने एक दिवस तुम्हाला स्वर्ग मिळेल आणि परमेश्वराच्या राज्यात तुम्हाला आनंद मिळेल. हालेलुया.